चंद्रपूर जिल्ह्यातील 9 नगर परिषद आणि एका नगरपंचायतीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडतीये। यामध्ये 65 नगराध्यक्ष पदांसाठी आणि 1079 नगरसेवक पदांसाठी उमेदवार आपलं नशीब आजमावत आहे। जिल्ह्यात यावेळी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांना बंडखोरीचा चांगलाच फटका बसलाय, तर काही नगर परिषदांमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढतीचे चित्र दिसतंय। मागील काही दिवसांपासून सर्व उमेदवारांनी आपापल्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर सादर केला। प्रचारादरम्यान अनेक आरोप प्रत्यारोप तसंच काही ठिकाणी सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे प्रचाराला रंगत आली। आज मतदान सुरू असताना मतदार हे सर्व उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद करणार आहे। मतदानाची प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनानं कडक बंदोबस्त तैनात केलाय। चंद्रपूर जिल्ह्यामधील 9 नगर परिषदा आणि एका नगरपंचायतीसाठी आज मतदान होत आहे। एकूण 65 उमेदवार हे नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत, तर 1079 उमेदवार हे नगरसेवक पदासाठी रिंगणात उभे आहे। मागील 10 दिवसापासून या उमेदवारांनी नागरिकांकडे जाऊन मताचा जोगवा मागितला। अनेक आरोप प्रत्यारोप विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये करण्यात आले। प्रचारादरम्यान अनेक सेलिब्रिटी सुद्धा इथं आले होते। जिल्ह्यातील आमदार खासदार यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागली आहे आणि आता आज प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झाली आहे। पोलिसांनी सुद्धा चोख बंदोबस्त ठेवला आहे, कुठलीही अप्रिय घटना घडू नये। आणि आज या सगळं आपण सध्या मतदान केंद्रावर आहोत। शांततेत मतदान सुरू आहे। सकाळपासूनच मतदानासाठी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असा दिसून येत आहे आणि पोलिंग एजंट आहेत जे सांगत आहेत की कशा पद्धतीने मतदान केलं पाहिजे, त्यांचे नावं शोधून देण्यामध्ये ते मदत करत आहेत। आपण पाहू शकता की नागरिक सध्या थंडीचं वातावरण असलं तरी नागरिक उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रावर येत आहे आणि मतदान करत आहेत। पवन झबाडे, UCN न्यूज, चंद्रपूर।